मुलींच्या वसतिगृहात निकृष्ट जेवण, तहसीलदारांकडे तक्रार. वलखेडा वसतिगृहात विद्यार्थिनींना निकृष्ट अन्न, प्रशासनावर संताप. गोविंद खरात, अंबड प्रतिनिधी. अंबड तालुक्यातील वलखेडा येथे असलेल्या मागासवर्गीय शासकीय मुलींच्या वसतिगृहात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे राहणाऱ्या विद्यार्थिनींना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे. एका विद्यार्थिनीने थेट तहसीलदारांकडे लेखी तक्रार देत या प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. मुलींच्या म्हणण्यानुसार अन्नाची गुणवत्ता अत्यंत खराब असून जेवण वेळेवर आणि पुरेशा प्रमाणातही दिले जात नाही. दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदारांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित विभागाकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी आणि मुलींना दर्जेदार व पौष्टिक आहार मिळावा अशी जोरदार मागणी होत आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थिनींची समस्या सोडवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशाच महत्त्वाच्या स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. आरती अण्णा दिंडे, मी शासकीय मुलींच्या वसतिगृह वलखेडा इथली मुलगी आहे. आमचा सगळ्यात प्रथम एक जो मुद्दा आहे तो म्हणजे हॉस्टेल आमचं अस्वच्छ आहे. त्याच्यानंतर पाणी पण, जेवण पण, सगळ्या मुलींना चक्रा, उलट्या, संडास, बऱ्याच मुलींना असं कालपासून 2 दिवसापासून मुली आजारी पडते. सर येतात ते फक्त चौकशी करतात ते जातात ते. सर म्हणते ते आम्ही बघितलं, चेक केलंय, पण तरी पण आहे ना रात्री काल परवा भरण्या वगैरे सगळं उघडच आहे. भरण्या, मसाल्याच्या भरण्या वगैरे सगळं उघडच आहे. पाणी पण उघडच आहे. त्याच्यावर वलखेडा मुलींचे वसतिगृह इथे राहते आणि त्या वसतिगृहात अनेक प्रकारच्या समस्या आहेत. ज्या आधी सांगितल्या त्याचप्रमाणे अजून आहेत. वसतिगृहात कुठल्याही प्रकारचा प्रथम उपचार सर्व्हिस अवेलेबल नाहीये, जी की अत्यंत योग्य, अत्यंत महत्वाची असते, ती नाहीये. परत स्वयंपाकात जे पण बनवतो ते सडलेले अन्न राहतं. सडलेले अंडे, अशा प्रकारची भाजी बनवून मिळते आम्हाला. दुधामध्ये म्हणजे वरतून तर प्रॉपर येते, पण जे तिथे काम करतात त्यांच्याद्वारे त्याच्यात अतिशय जास्त प्रमाणात पाणी टाकले जाते, जेणेकरून आणि त्यात जो भत्ता मिळतो आम्हाला तो पण वेळेवर मिळत नाही. सॅनिटरी पॅड्स जे महिलांसाठी अत्यंत आवश्यक असतात ते पण वेळेवर त्यात महिन्याला देत नाहीत आणि दिल्या नाही कारणाने त्याची क्वालिटी जी खराब होते. आणि आम्ही जेव्हा मागायला जातो तेव्हा म्हणतात की ते अवेलेबल नाही. अवेलेबल असल्याच्या नंतर खराब आहेत, अशा पद्धतीने आम्हाला सांगितलं जातं. नाव शीतल तुप सौंदर्य, मी गव्हर्नमेंट हॉस्टेलची एक विद्यार्थिनी आहे. आमच्या तिथे जेवण व्यवस्थित भेटत नाहीये. मेन म्हणलं ना, आम्हाला आमच्या वार्डनची काही तक्रार नाहीये. वार्डन सर आम्हाला सगळं प्रोव्हाइड करतात. तिथं मेन म्हणलं ना तर स्टाफ व्यवस्थित नाहीये. सर सगळं प्रोव्हाइड केलं ना तरी पण स्टाफ व्यवस्थित आमच्यापर्यंत देत नाहीये. जेव्हा पैसा खर्च करतो ते कोणत्या तरी तुमच्या आमच्यासारख्याचे सगळ्यांचेच पैसे आहेत. त्याच्यातून चांगल्या भारताचे नागरिक घडावेत हा उद्देश आहे. आणि अशा पद्धतीने राहिलं तर अवघड होईल पुढे जाऊन भारत देशाचं काय चालवणार. असं सांगता येईल की काल संध्याकाळी जे भोजन पुरवठा यांनी मुलींना जेवणासाठी भाजी बनवली होती, वांग्याची भाजी. त्या भाजीमध्ये आळ्या आढळण्याची मुलींची तक्रार होती. तर जशी ती तक्रार माझ्यापर्यंत आली, मी तत्काळ त्यांना त्या भाजीऐवजी दुसरी भाजी उपलब्ध करून दिली आणि कालचं जेवण त्यांचं संपन्न झालं. तर या अनुषंगाने भविष्यात अशा अडचणी येऊ नयेत, त्या मुलींना दर्जेदार जेवण भोजन पुरवठा व्हावा या अनुषंगाने भोजन पुरवठादार कंपनीस दंडात्मक कारवाई प्रस्तावित करत आहे. आणि भविष्यात त्यांनी जर समजा भोजनामध्ये काही उचलही केली अथवा काही त्यांच्याकडून अशा प्रकारच्या पुन्हा तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यांचं भोजन तक्रार करण्याबद्दल शिफारस वरील कार्यालयाकडे करण्यात येण्याची कारवाई माझ्याकडून करण्यात येत आहे. सर एक सांगा, विद्यार्थिनींसोबत हे सांगितलंय की विद्यार्थिनी सुरक्षित नाही, साप वगैरे निघतात. जर एखाद्याच्या जीवितात बरं वाईट झाली याची जबाबदारी कोणाची? सर निश्चित समजा साप त्या परिसरामध्ये निघालेला आहे. आम्ही सरपंच मित्रांनाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी दूर असल्यामुळे ते त्या वेळेत हजर होऊ शकले नाहीत आणि तो साप तिथून कुठे गेला ते लक्षात नाही आलं. मात्र आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत. सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचारी यांना सांगितलेलं आहे की तो पुन्हा निदर्शनास आला तर तत्काळ सरपंच मित्रांना संपर्क करून त्याला पकडण्यासाठी त्यांना बोलावं अशी निर्देश देण्यात आले. विद्यार्थी